सुस्वागतम सुमंगलम। खरं तर आपला उरण तालुका औद्योगिकदृष्ट्या प्रगत होत असतानाच या तालुक्याचं अर्थातच 190 विधानसभा मतदारसंघाचं ज्याने 10 वर्षापूर्वी नेतृत्व केलं आणि केवळ नेतृत्व नव्हे तर या नेतृत्वाला साजेशी अगदी उरण, पनवेल आणि खालापूर तालुक्यातील गरीब जनतेची सेवा केली असे कर्तव्यदक्ष माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब यांच्या विद्यमाने खरं तर दरवर्षी आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेला शैक्षणिक साहित्य, मग वह्या असतील, पुस्तकं असतील, पेन असतील किंवा जे जे काही शैक्षणिक साहित्य आहे तो वाटपाचा कार्यक्रम होतोय। केवळ हे शैक्षणिक साहित्यच वाटप करताना सन्माननीय कर्तव्यदक्ष आमदार हे थांबलेले नाहीत, तर आपल्या भागातील जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या त्या वेळी प्रत्येकाचं ज्याचं या गोरगरीब जनतेचं नुकसान झालेलं आहे त्या जनतेच्या मदतीला देखील सन्माननीय आमदार साहेब धावून गेलेले आहेत। अशा माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब यांच्या वतीनं आज देखील आपल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोबटणेमध्ये तुम्हाला शैक्षणिक साहित्याच्या रूपाने म्हणजे या वह्यांच्या रूपाने हे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे। या वाटपाच्या कार्यक्रमासाठी आपले विद्यमान सदस्य मनोजी पाटील असतील ते त्यांच्या समवेत सध्या सीएचे संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत आणि शिवसेनेचे जे युवा कार्यकर्ते आहेत तेही उपस्थित आहेत। त्यामध्ये नितीन म्हात्रे असतील, सुशांत पाटील असतील, किरण म्हात्रे असतील, संदीप पाटील सध्या आहेत, प्रदीप वर्तन आहेत, नूतन वर्तन आणि समीर गावण। शैक्षणिक कार्यक्रम जो काही गावाच्या प्रगतीसाठी होत असतील त्याला प्रत्येकाला साथ देणारं ही व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच आज सीएचे सामाजिक संघटना त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला शैक्षणिक साहित्य लाभलेलं आहे। मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितोय की सन्माननीय माजी आमदार कर्तव्यदक्ष माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब यांना देखील आपल्या डायलॉगच्या गजरात आपण शुभेच्छा देऊया। धन्यवाद। अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून सतत घडत राहू अशा प्रकारची आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय आणि आजच्या या वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। धन्यवाद। धन्यवाद साहेब। एकच शैक्षणिक साहित्य वाटप होत नाही तेव्हा लगेच दुसरं शैक्षणिक साहित्य माझे आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या तर्फे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यामध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। धन्यवाद।
नमस्कार. आज नावासेवा सेवेचे संघटन, नावासेवा सेवेचे आधार संघ, सामाजिक संस्था तसेच माजी आमदार मनोहर शेठ भोर यांच्या संदर्भाने आज आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा गौंडे येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेले आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सेचे आधार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जेवळकर, आपल्या गौंडे ग्रामपंचायत माजी सदस्य मनोज पाटील, गौंडे विकास मंडळाचे अध्यक्ष सुनील जेवळकर, सचिव प्रेम म्हात्रे तसेच सेचे आधार संघटनेचे सदस्य नितीन म्हात्रे, सुशांत पाटील, किरण म्हात्रे, संदीप पाटील, नूतन वर्धक आणि संजय गावड, समीर गावड हे सर्व आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. मी सर्वांचं शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.